दिनेश आमझरे यांना भोईगौरव हिरकणी पुरस्काराने सन्मानित. पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे यांच्या शुभहस्ते सन्मान. नागपूर. भोईगौरव मासिकतर्फे रविवार दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी विदर्भ साहित्य संघ, मधुरम सभागृह, झाशीराणी चौक, सीताबर्डी, नागपूर येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार व वधूवर पालक प्रबोधन मेळावा हा भव्य सोहळा पार पडला. सभागृहात टाळ्यांचा गजर, फुलांची सजावट आणि उत्साहाने भरलेले वातावरण या साक्षीने समाजातील प्रतिष्ठित मान्यवर, पालक व युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले. पालकांच्या वाढत्या अपेक्षा, मुलामुलींचे वाढलेले वय आणि विवाह जुळवण्यात येणाऱ्या अडचणी या सामाजिक वास्तवावर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले. या प्रेरणादायी कार्यक्रमात समाजातील कार्यकर्त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. याच मंचावर सामाजिक कार्यकर्ते दिनेश प्रल्हादराव आमझरे यांना समाजहितासाठी केलेल्या अखंड योगदान, ग्रामीण भागातील जनजागृती आणि पत्रकारितेतील प्रामाणिक कार्याबद्दल भोई गौरव हिरकणी पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा मानाचा क्षण पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे, माजी खासदार व सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ यांच्या शुभहस्ते साकारला. पुरस्कार प्रदान होताच सभागृहात टाळ्यांच्या कडकडाटाने आणि दिनेश आमझरे यांना सलाम अशा घोषणांनी दुमदुमून गेले. समारंभात प्रमुख पाहुण्यांमध्ये प्रमोद काळबांडे, निवासी संपादक दैनिक सकाळ नागपूर, प्राध्यापक महेंद्र खेडकर, संस्थापक संचालक अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी मंच गोपाळ धारपवार, मुख्य निरीक्षक कल्याणकारी मंच कोकण विभाग डॉक्टर श्रीकृष्ण ढाले, प्राचार्य प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर, वाळू गो कवनपुरे, उपअभियंता म्हाडा मुंबई आणि प्रवीण दिघोरे, संचालक SCE अकादमी ऑफ सायन्स नागपूर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व मान्यवर व उपस्थितांनी दिनेश आमझरे यांना उभे राहून अभिवादन केले आणि त्यांच्या कार्याला पुढील काळातही अशीच प्रेरणादायी दिशा मिळो अशा शुभेच्छा दिल्या. ब्युरो रिपोर्टर छाया नरड, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी नागपूर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.